गावचा दरा आणि या दऱ्यात दूरवर विसावलेले हे एकमेव घर. या घरात एकटेच राहणारे वयाची 85 वर्ष गाठलेले, परंतु तरीही काटक देहयष्टी व करारी बाणा असलेले हे खंडेबाबा. आज या रानात एकटेच राहणाऱ्या खंडेबाबांना भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांना माहीत असणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला. या समोर आता आपल्याला बाबा इथं समोरच आलेत. आता बाबा आलो भेटायला तुम्हाला. बरे आहे ना? म्हणजे हे जे लाकूड आहे हे धामणीचं लाकूड आहे. मला एक सांगा, तुमचं वय किती आहे? 85 असेल. तुम्ही इथं या जंगलात एकटे राहता? मग आता तुम्ही दिवसभर काय फक्त गुरांच्या मागं आपलं जायचं? गुरांच्या मागात ह्या लोक ह्याचं काहीतरी अवजारा ठेवजारा कोणती जुनी पाणी नीट करायला येतात ना. येतात तुमच्याकडे? हा. पाण्याची इकडे वाईट अवस्था आहे. पण हा? मग पाण्यासाठी तुम्ही काय करता त्यांना त्या विहिरीवर? आहे आपल्या विहिरीवरती तिने तिथे ओढून पाजायचं, पण डग मावली कधी तोठा नाही. पण ते- असं खाली म्हाताराला वाढलं आता म्हणतो, अरे अरे बाळा, अरे खाली पाणी आहे, तू इकडे कान लावून बघ बरं. खुळ 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 पाणी पाण्यात आवाज यायला. बापरे, कुत्रा आम्हाला नाही चावणार? कुत्रे आतमध्ये हा. चावतं का ते? चावते मग तुम्ही रामात थांबा, म्हणलं बांधून टाकूया. हे घर किती जुनं आहे? हे 40 वर्षाचं असेल. 40 वर्षाचं असेल. मग अगोदर दगड मातीचं असं भिंतीला माती होती का अगोदर? कारण की आता काहीच नाही, फक्त दगड राहिलेत ते. आता तुम्ही 40 वर्ष झाले ह्याच्यात राहताय, एकटेच राहताय इथं 40 वर्ष झाले. पाऊस कसा आहे? ते भरपूर असतो. भरपूर पाऊस असतो. पाऊस लागायचा 2 महिने हटत नाही पाऊस. अजिबात हटत नाही. एक दिवस बाहेर सासला सुद्धा जाऊन देत नाही ते. तुम्ही कोणते कोणते हत्यारं बनवलेत, त्याचा वापर काय होता सांगू शकता का मला तुम्ही? मग दाखवा जरा. शेती खात्याच दाखवा की एक एक दाखवा मला, काय काय आहे, त्याची नावं काय आहेत ते पण दाखवा. म्हणजे बाबांनी किती मोठी गोष्ट सांगितली. या रानच्या वस्तीला राहताना आज ते सोबतीला एकटेच आहेत, कोणीच नाहीये त्यांच्या. पण ही जनावरं, ती 5 मांजरं आणि हे कुत्रं, हेच त्यांची राखण करतायत. ही भरपूर भाकरी घेऊन येणार आहे आपल्याला. काय म्हणलं त्याच्यावर? ती निशाणी आहे ती. कशाची निशाणी आहे? हे जे म्हणले ना, ही सगळी अवजार आहेत, ही तुम्ही बनवलेली आहेत. हा, आता जरा अवजारांची नावं सांगा. पुणे ते खेड असा प्रवास करत आम्ही कानेवाडी या गावात पोचलो. आणि गावचा दरा असलेल्या येथूनच वर डोंगराकडे जाणारी वाट धरली. वाट तशी कच्चीच असल्याने गाडी चालवताना अनेक ठिकाणी कसरत करावी लागत होती. शुभ सकाळ, शिव सकाळ मित्रांनो. मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल निशांत तावडे ब्लॉग्समध्ये. आज आपण पुणे जिल्हा, आपला पुणे जिल्हा जितका समृद्ध आहे तितकाच तो दुर्गम देखील आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील आपला खेड तालुका आहे, तर त्या खेड तालुक्यातील कानेवाडी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. आज खाली तुम्ही कानेवाडी गाव जर पाहिलं तर तरुणांनी खरंच एकत्र येऊन गावाचा कायापालट कसा प्रकारे केला पाहिजे त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे कानेवाडी गाव आहे. त्या गावाच्याच डोंगर माथ्यावर बाबा राहतात. ठिकाणी आजही दुर्गमता इतकी प्रखरतेने आहे की येणं देखील या ठिकाणी अवघड आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या दुचाकीवर देखील या ठिकाणी नीट पोहोचू शकत नाही. तर अशा ठिकाणी बळीराम खंडे दादा राहतात. वयस्कर आहेत, त्यांच्या घराची किंवा जी आर्थिक परिस्थिती आहे ती प्रचंड हालाकीची आहे. आता मी ज्या रस्त्यावर थांबलोय त्या तिथूनच तुम्हाला त्यांचं हे मागे घर दिसत असेल, तर तिथे आपल्याला जायचं. आता आपण बाबांची भेट घेऊया, चला. चहू बाजूला नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले माळरान आणि या माळरानावर खंडेबाबांचे असणारे एकमेव घर. या घराकडे जाण्यासाठी आम्ही पाऊलवाटेने प्रवास सुरू केला. बाबा इथं समोरच आलेत. आता बाबा आलो भेटायला तुम्हाला, म्हणलं चला. बरे आहे ना? हा. बाहेर रानात गेलता का? धामणीचं पाला आहे ते बकरांसाठी अच्छा, हा, बकऱ्या आवडीने खातात. आणि भरपूर त्याच्यात काय असतं? ताकद आहे ताकद शेती. असते त्याच्यात. अच्छा, आपल्या पेंड्याच्या याच्यासारखी. रस्सी मला आवडत नाही ती. हा, नाही म्हणजे दूध वगैरे जास्ती देतात. सगळं. हे धामणीचं लाकूड आहे, हे कुऱ्हाडीसाठी वगैरे हे वापरलं. खातो बघा ते. हा हा हा.
आता कुरडीचा दांडा आहे तो धामणीचाच आहे. आता मी एक सांगा तुमचं वय किती आहे? माझी 85 आलेली आता. 85 असेल. तुम्ही इथं या जंगलात एकटे राहता. किती वर्ष झालं इथे राहता? आता ते 40 वर्ष झाली. 30-40 वर्ष एकटेच. आता इथे तुम्हाला कसा अनुभव आहे? काही जंगली प्राणी वगैरे काय बिबटे हा, सगळे 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 भेटतात पण आपल्याला त्रास देते नाही काही. त्रास देत नाही? असं कधी झालंय का की तुम्ही घरामध्ये आणि बिबट्या बाहेर आलाय किंवा समोर तुम्हाला गुरं घेऊन गेलाय तुम्ही चारण्यासाठी आणि समोर दिसलाय? हा हो झालं असं बरं? बापरे. तुम्ही रात्री झोपल्यावर बिबट्या डरकाळी फोडतो, आवाज देतो. आवाज देतो. हा आणि एक दिवस पाठीमागे 2 महिन्यापूर्वी काय झालं इथं तळे गायांना पाणी पाजायचं. मी तळ्याच्या कठाड्यावर बसलोय आणि तिकडून 2 बिबटी आली. ते त्यांची मारामारी झाली. ती एक असं 13 सेंट गेला ना ह्या त्या बांधणीचे असा एक तिकडे गेला. अच्छा, त्यांच्यातच भांडणं झाली. त्यांच्यातच भांडणं चालली होती. आपल्या गाया म्हशीला काहीच नाही, टोळक्यात काही शिरलेच नाही. हा हा हा. मग आता तुम्ही दिवसभर काय फक्त गुरांच्या मागे आपलं जायचं? गुरांच्या मागाचं ह्या आलं का ह्याचं काहीतरी अवजारा ठेवजारा कोणती जुनी पाणी नीट करायला येतात ना. येतात तुमच्याकडे? हा तुम्ही अवजार बनवता तुम्ही? हा अवजारा बनवतो. कुठली कुठली बनवता? शेतीची सगळे अवजारा बनवतो. सगळी? शेतीची. आजही म्हणजे तुम्ही हातानेच बनवता हे हा, सगळं? हाताने. कुठल्या मशीनचा वापर नाही? नाही नाही किती वेळ लागतो एक अवजार बनवायला? हे अवजारा लागलं 2 दिवस. एका? मग ते काही असो, हा काय असं. काय काय बनवता? अशी जाडी जुकट कुळव नांगर पाभार. अच्छा, हा, येतात लोक तुमच्याकडे? हा, येतात. ह्या अवजारा व्यतिरिक्त गुरांच्या मागे फिरतात तुम्हाला दुसरं काहीच जे काय म्हणतात खर्च वगैरे तुमचा भागवण्यासाठी? हा काहीच नाही काहीच साधन एवढंच? तेवढं साधन एवढं आपलं. समजा संघ 2-3 गाय जर वेल्या हा. तर मग इथं पलीकडे आम्ही डेअरीमध्ये दूध घालायला नेतो. त्याच्यात काय 2 रुपये देते. त्याचं मग काय शेणाचे काय पैसे होते एवढेच बाकीच नाही. बाकी नाही. किती दूध भेटतं डेअरीसाठी? 20 लिटर भेटतं. 20 लिटर भेटतं. आणि किती लांब आहे दूध घालायला जायचं? जवळ का 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर डोक्यावर घेऊन जायचं हा, सगळं? घरी चढून जाईल जाते. डोंगर चढून पलीकडं? पाण्याची इकडं वाईट अवस्था आहे पण. मग पाण्यासाठी तुम्ही काय करता त्यांना त्या विहिरीवर? आपल्या विहिरीवरती तिने तिथे ओढून पाजायचं पण डग मावली कधी तोठा नाही. मग ते विहिरीत उतरायचं तुम्ही, पाणी काढायचं बाहेर? नाही नाही नाही. मग बादली, हा, डबडे एकदा डबडे असं खेचतो आम्ही. खेचायचं. हा. पण एवढ्या जनावरांचं तुमचं भागतं का? हा जेवढं मला अगोदर आमचं वाहून 2 बॅरेल पाणी 4 बॅरेल बरोबर पाणी काढायला लागतं. एका टायमाला 2 बॅरेल गुरु पाणी पिण्याचं. जरा जर अजून ती विहीर व्यवस्थित केली तर तुम्हाला बरं होईल नाही का? बरं होईल तुम्हाला इथं पाणी. हा, ढासळली आहे ना, बरीच ढासळली. ढासळली. ती आता विहीर आम्ही किती जुनी पाहिलं आहे ती? आमच्या हातानच केली रे. तुम्ही स्वतः विहीर केली ती? हाताने खोदलेली आहे. पारीच्या सुरंगाने केली. म्हणजे ती अगोदर विहीर नव्हती, पाण्याचा झरा असेल. त्यावेळी अवजार नव्हती. मग तुम्हाला पाण्याची अडचण होती, लय पाण्याची अडचण. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच निर्णय घेतला आणि स्वतःच विहीर खाण्याला सुरुवात हा, हो. केली. मग तुम्हाला असं कळलं कसं काय तिथे पाणी लागू शकतं विहीर खाना? चुलत भाऊ होता आमचे मास्तर आहेत खाली गुरुजी आहेत. हा, पुतणे आहे भावाचा पोरगा. आणि त्यांचं म्हातारा भेटायला आलं मला इथं बैल चारीच होती इथं. बरं. आणि ह्या बांधणीच्या वर विहिरीच्या थोडच्या वरती आम्ही बसलो. हा. बसलो मग 5 वाजता पाठ मुक्कामीच होती ती. आणि ते असं खाली म्हाताराला वाढलं. आता म्हणतो अरे अरे बाळा अरे खाली पाणी आहे तू इकडे कान लावून बघ बरं. खुळ 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 पाणी पाण्यात आवाज यायला. बापरे. हा म्हणीचं पाणी मला आपल्या हातीत आपल्याला पाणी धरता येईल आपल्याला. हा, मग तुम्ही खोदायला कसं घेतलं? सुरुवात कशी केली खोदायला विहीर? वेळच मला सांगतो ते बरीच 5-6 घर होती ना. हा. सामुदायिक म्हणून विहीर ते कर्ज काढलं. हा. बरं का मग ते काम होतं पण त्यांनी पगाराच्या हिशोबाने दिलं. पैसे अजून 60,000 रुपये राहिलेत. पण त्याला हेल्पटे घालणारा कोणी पाहिजे, पुढारी चांगला आपल्याला पाहिजे, अक्कल हा, देणारा. बरोबर. मार्ग दाखवणारा व्यवस्थित कोणतरी आपण पाहिजे. जंगलात राहतोय तर काय त्याची काय माहिती आपल्याला सांगा तुम्ही. हा, मग कंटाळून शेवटी तुम्ही स्वतःच करायला आणि घेतलं. स्वतःच करायचं. आणि पाण्याचं पियाचं भागायला लागलं मग विषय सोडून दिला. काय आता एवढं खोल खोदायला तुम्हाला दिवस किती लागले? ते काय केवढं खोदले तुम्ही खाली? 2 वर्ष लागली. 2 वर्ष खोदत होते? तुम्ही 2 वर्ष सलग ती विहीर खणायचं काम केलं. हा आता पाणी लागल्यावर तिथे तुम्ही थांबलाय आता. थांबला आम्ही. हा. पण आता गरज आहे की ती विहीर चांगली जर बनवली फारच गरज आहे तुम्हाला सांगतो. हम्म. तर तुम्हाला आता आर्थिक मदत जर भेटली हा तर विहिरीचा मार्ग होऊन जाईल आणि तुम्हाला पाणी भेटू शकतं. आता इथे लाईट आहे? लाईट नाही ना. लाईट पण नाही. सोलार लाईटची इथं थोडस व्यवस्था. कुठला आला दिवाळीला आपण मरून जाणार तेव्हा ते येणार.
नाही नाही, आता हे बघा, आम्हाला पण माहिती नव्हतं तुम्ही इकडे राहता किंवा काय. आता हे दीपक दादा आहेत बरोबर. दीपक दादांच्या मार्फत दादांनी तुमचा व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवरती. त्या व्हिडिओमध्ये मी दादांना संपर्क केला आणि दादांना म्हणले की आपल्याला बाबांना भेटायचंय, बाबांसाठी काहीतरी करू. मग दादांना फोन करून आम्ही आता इथं आलो. तर दादा म्हणले की बऱ्यापैकी आता आम्ही घरासाठी वगैरे करतोय मदत, पण आपल्याला सध्या विहिरीचंच काहीतरी करता आलं तर करा. बाबा समोर आहेत ते आता इतक्या दुर्गम ठिकाणी राहत आहेत, परंतु मदतीचे हात जे म्हणतो ना आपण, यूथ आयकॉन जे आज आपल्या समोर आहेत. तर दीपक दादा आहे. दादा, तुमची टीम इंट्रोड्यूस करा आपल्या सर्वांना, आणि तुम्ही कशा प्रकारे बाबांसाठी या ठिकाणी मदतीचं कार्य राबवताय ते आम्हाला सांगा, म्हणजे आपल्या सर्व सबस्क्रायबर मंडळींना ते कळेल. आता हे जे काही बाबांसाठी आपण जे काम करतोय घराचं आणि विहिरीचं, त्याच्यामध्ये माझ्याकडे एक व्हॉलेंटिअरिंग टीम पण आहे. काही आर्किटेक्ट मित्र आहेत जे मदत करतात. तर हा माझा भाऊच आहे पियुष आणि प्रतीक, हे 2 जण आहेत. ते सगळे व्हॉलेंटिअरिंग टीम बघतात. त्याच्यामध्ये 5-6 जण आहेत. ही प्रियांका आहे, प्रियांका आणि अमृता, हे सगळे त्याचं आर्किटेक्ट आणि घर कसं बांधायचं आणि त्याचा जो काही निधी जमा करायचा आहे त्याच्या रिलेटेड ते काम बघतात. आता बाबांचं हे सध्याचं घर आहे, आत्ता राहत आहे ते. तर मग तुम्ही नवीन घराचा प्लॅन जो म्हणताय तो हा मागच्या बाजूला आहे. आणि प्रियांका ताई आणि त्यांच्या फ्रेंड अमृता, ते दोघी जण घराचं पूर्ण बघतायत. बाबांना मदत करताय तर तुम्हाला सगळ्यात मुख्य अडचण म्हणजे फंडिंग असेल बरोबर. मग फंडिंगसाठी तुम्ही काय नियोजन केले ते सांगू शकता? 15 ते 20% फंडिंग जे आहे ते आम्ही आणि आमचे फ्रेंड्स लोक जे आहेत आमच्या सर्वांच्या मार्फत जमा केलेली आहे, आणि बाकीचे 25-30% संस्थांच्या मार्फत जमा केली. तुम्हाला मदत भेटलेली आहे, म्हणजे 50% तरी फंडिंग झालेलं आहे. हो, 50 ते पण मुख्य काम आहे 50% फंडिंग अजूनही बाकी आहे. हो. मग त्यासाठी तुम्ही कुठे अजून आव्हान केलंय की काही? नाही, अजून आम्ही म्हणजे सांगितलं नाही कोणाला असं एवढं. व्हिडिओ हेल्पची गरज आहे. हेल्पची गरज आहे. जेवढी कोणाला हेल्प करता येईल तेवढी मी केली तर चांगलं. तर ह्या फंडिंग मधनं मोस्टली आपण बाबांचं घर आणि बाकी तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे मग? विहीर वगैरे विहीर दुरुस्त? आणि बाबांचं घर. घर. विहिरीत ऍक्च्युली 2 प्लॅन आहेत. विहिरीत एक प्लॅन असा आहे की सध्या फक्त गाळ काढून देणं, म्हणजे एकदम हा, काय म्हणतात, ढासळी आहे ना, तर ते necessary हा plan ओके. आणि ढासळी म्हणून. आणि अजून म्हणजे प्रत्येक वगैरे काही मुलं म्हणाले मला की त्याला रिंग लावणं पण गरजेचं नाही, हो, हो, हो. गाळ पडत सतत पडत सतत राहणार. गाळ पण पडेल. वारा खूप येते. हा, आणि सगळी घरं वाऱ्यामुळेच विहिरीला पडतात. कठड्यासाठी काहीतरी करणं जास्त गरजेचं आहे. रिंग्स असतात. हा, रिंग असतात बरोबर. रिंग्स, तर तो खर्च जर वाढेल. बरोबर. सध्या आता म्हणजे तात्काळ आपण काय करू शकतो तर गाळ काढू शकतो, कारण की त्यांना गाळ काढायला खूप मेहनत लागते. परंतु या ठिकाणी आता आपण पाहिलं 2 व्हीलरवर येणं देखील अवघड आहे. हा. तर गाळ काढायला जेसीबी किंवा ट्रॅक्टर ह्या गोष्टी येऊ हा शकतो. रस्ता आता जेसीबीनेच केलेला आहे. जो बरं. आपण इथपर्यंत आलोय ऍटलीस्ट तो जेसीबीनेच. आणि परंतु ते खर्चिक काम आहे, त्यामुळे थोडस आव्हान JCB आहे येण्याचाच की खर्च खूप फंडिंग ची जास्त या ठिकाणी आवश्यकता आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर आहे आपण, तर हे लवकर पण झालं पाहिजे. जेसीबी एकदा पाऊस झाला की जेसीबी नाही. बाकी या ठिकाणी सोलारचं वगैरे काय प्लॅनिंग तुमच्या डोक्यात सोलर त्यांच्यासाठी? घरातच एक सोलर आपण घराच्या करतोय. वरतीच ओके. एक प्लॅन तसा तो आहे. स्ट्रक्चरच बनवलं. म्हणजे जे काही आपण फंडिंग रेज होणार आहे त्याच्यातून, तर त्याच्यातून सोलार, विहीर आणि घर ही कामं होऊ शकतात. चला, म्हणजे आव्हान आहे आपल्या मंडळींना पण की 50% फंडिंग ह्या सर्व युथ टीमने जमवलेलं आहे. तर आपल्यापैकी ज्यांना कोणाला शक्य होईल तर आम्ही दादांचा नंबर शेअर करणार आहोत. त्या नंबरला आपण सर्वांनी गुगल पे वगैरे करू शकता. खंडेबाबांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या या एकमेव घराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मनाला लागली होती. कुत्रे आतमध्ये हा, चावतं का ते? चालते. मग तुम्ही लांबच थांबा, मला बांधून टाकूया. टुमदार बसखनीचे छोटेसे कौलारू घर. या घरात राहणारे 85 वर्षाचे खंडेबाबा आणि त्यांच्या सोबतीला काही मुके जीव, एवढाच काहीसा बाबांचा संसार या घरात गेली अनेक वर्ष सुखाने सुरू आहे. हे किती कोंड असेल? काँग्रेस आहे. कोंड आहे ना? हा, कोणी 7-8 महिन्याचा असेल. नाही मग? नाही, 2.5 महिन्याचे. 2.5 महिन्याचा आहे. तुम्ही सांभाळता का ह्याला देणार आता? नाही नाही, ते सांभाळणार त्याला. अच्छा, कारण हे मोठं झालं ना, ह्याची शिंग वगैरे चांगली त्या गायीसारखीच होतील. हा. मोठा नंदी होईल हा. बाहेर आपण आता येताना बाबांची गाय पाहिली असेल, कांकरेज आणि गीर अशा 2 गायी होत्या. तर त्यातल्या कांकरेज गायीला हा गोरा झालेला आहे. 2-2.5 महिन्याचं याचं वय आहे आता. तर जुन्या जाणकार लोकांची गुरांची पारख जी असते ना ती खूप खास असते. तर ह्या गोऱ्याला पायावरती एक चट्टा आहे. तर बाबांनी आता बोलताना सांगितलं त्याची खासियत. हे बघा, हा जो चट्टा आहे ना,
तर ते मान्यता काय आहे ते बाबांकडनं आपण जाणून घेऊ. बाबा हा जो चट त्याच्याबद्दल सांग. निशाणी आहे ती कशाची निशाणी आहे? पांढरे आहे ना पायावर. ही लक्ष्मी असते, त्याच्यापासून काय घरात तोटा येणार नाही, काही नाही काही नाही. आणि ती कुठे आहे निशाणी? इकडून पांढरी येते बघ. याला भाकरी बोलतात. भाकरी. ही भरपूर भाकरी घेऊन येणार आहे आपल्याला. आणि ती जर असेल तर आपल्या घरात धुमधुमाट. चट्ट्याला असे जुनी माणसं बोलतात आपल्या खोंडावरती भाकरी निशाणी, भाकरीची निशाणी म्हणजे हे जे आलंय ते हा. बरकत घेऊन आलंय. बरकती घेऊन आले आपल्या, बरकत घेऊन आलंय, आपली गरिबी हटवणार तो. गरिबी हटवणार. तर हे असं घरी लक्ष्मीच्या रूपात हा खोंड जन्माला आलाय आणि त्याच्या पायावरती पांढरा चट्टा आहे. तर तो आता बाबांनी बोलताना सांगितलं की हा पायावरती पांढरा चट्टा पुढच्या असणं म्हणजे हे बरकत घेऊन आल्याचं लक्षण आहे. आणि हा राजा जन्माला आला इथं आणि उज्याच पायावर उजव्या पायावरती, ते पण म्हणजे ह्या बरोबर उजव्या पायावरतीच चट्टा आहे. आणि इतकं देखणं आहे ना, हे मोठं होऊन याचा चांगला नंदी तयार होईल कांक्रेज. आयुष्याच्या संध्याकाळी या गोंडस वासराच्या रूपात बाबांनी उद्याच्या आशेचा किरण पाहिला. बाबांनी किती मोठी गोष्ट सांगितली. या रानच्या वस्तीला राहताना आज ते सोबतीला एकटेच आहेत, कोणीच नाहीये त्यांच्या. पण ही जनावरं, ती 5 मांजरं आणि हे कुत्रं हेच त्यांची राखण करतायत. म्हणजे तुम्ही त्यांची राखण करायची आणि त्यांनी तुमची करायची. हा म्हणजे विचू, काटा, साप ह्या गोष्टींना घरात ते अजिबात येऊन देत नाही, शिरकाव होऊन देत नाही. कधी झालंय का तुम्हाला असं साप वगैरे चावलाय आजपर्यंत? कधीच नाही. ही मांजरं कायम आजूबाजूलाच असतात. हे समोर 5 मांजरं आहेत, बाबांच्या बरोबर पलंगाला हे झोपलेली आहेत. हे बघा, हे प्रेम हे कसं बाबांना चाटते. वन मॅन शो आहे तुम्ही, म्हणजे एकटेच येतो. राहायला पण एकटे. म्हणजे माणूस या जंगलात, या अवघड ठिकाणी जिथे सुविधाच नाहीत कसल्या, तिथे स्वतः माणूस राहतो आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवतोय आज या वयामध्ये. आणि झोपता इथे तुम्ही. आणि मुलं पहिलीपासून 4थी पर्यंत माझा मुलगी होती, 4थीला गेली. बायको वारली. बायको कधी वारल्या त्या? आवाज 35 वर्ष झाली. 35 वर्षापूर्वी वारल्या? हो, 35 वर्षापूर्वी. मला लोक म्हणायचे अरे बारी लेकर आहेत, बायको कर. नाही का, मला 4 मुलं बाळ झाली, आपल्याला काही नको आपल्याला. वाट्याला आलेले प्रचंड दुःख आणि त्यातही समाधान शोधत जीवन जगणारे हे बाबा आज पाहिले. हे घर किती जुनं आहे? 40 वर्षाचा. 40 वर्षाचं असेल. मग अगोदर दगड मातीचं असं भिंतीला माती होती का अगोदर? कारण की आता काहीच नाही, फक्त दगड राहिलेत. ते नाही माती लावलीच नाही. माती लावलीच नाही, फक्त दगडावर उभं केलं. बांधकाम करताना ह्या दगडावर, खालच्या दगडावर माती ठेवायची, माती चिखल घ्यायचा नाही, तसं ठेवायचं. आणि मध्ये भरीला आहे ना, मग ते पातळ पाणी वाचायचं चिखलाचं. अच्छा. हा, मग ते चिखलाचं पाणी नंतर निघून गेलं. नाही ना, पाणी आतमध्ये आहे ना, माती आतमध्ये आहे. हा, ते घट्ट बसतं, ते घट्ट बसली. दगड इकडे हलत नाही. हालत नाही. मग आता तुम्ही 40 वर्ष झाले ह्याच्यात राहताय? बापरे, एकटेच राहताय इथं 40 वर्ष झाले? हा, इथे एकटाच. इथे पावसाचं काय? पाऊस कसा येते? भरपूर असतो. भरपूर पाऊस असतो. पाऊस लागायचा 2 महिने हटत नाही पाऊस. अजिबात हटत नाही. 1 दिवस बाहेर सासला सुद्धा जाऊन देत नाही. आधीच 2 महिन्याचा बाजार भरून ठेवायला लागतो. म्हणजे तुम्ही 2 महिने सगळं घरामध्येच, घरामध्ये काही बाहेर जायचंच नाही. जिजरा मामा जायचं, छत्री घेऊन जायचं. पण वारा पण असेल ना? भरपूर छत्र्या टिकून देतच नाही. वारा तितकाच आहे, पाऊस तितकाच आहे. मग पावसात गुरे पण, गायी सगळे घरातच, बाहेर त्यांना सोडायचंच नाही. मग त्यांचा चारा वगैरे मग काय वेळ कापून काढायचं, घरात आणून घालायचं. घरात आणून घालायचं. पाऊस जास्त हटतच नाही ना, 1 तासभर जर हटत नाही, मग तो कापून गवत आणून घालायचं. आणि धुकदाट असतं काही ते बरोबर दिसत नाही, समोरचं पण दिसत नाही. माणूस समोर. तुम्ही काम काय करता जरा दाखवा बरं. हे तुमचं काम करण्याच्याच ठिकाणी वाटतं? माझं काम करण्याचं ठिकाणी. तुम्ही घरातच सगळं बनवता? हा ना, बाहेर बाहेर हात ठेवले. तुम्ही कोणते कोणते हत्यारे बनवलेत, त्याचा वापर काय होतो सांगू शकता का मला? दाखवा जरा. शेती खात्याचं दाखवा की, एक दाखवा मला, काय काय आहे त्याची नावं काय आहेत ते पण दाखवा. या माळरानावर एकटेच राहताना बाबांनी शेतीची सुबक छान अवजारे बनवण्याचा छंद जोपासलाय. त्यातीलच काही अवजारे त्यांनी आम्हाला दाखवली. भाला, एवढा मोठा भाला आणलाय हो. बाबा याचं काय करते बालाचं? भाड्याचा टाइम आला तर. म्हणजे ही सगळी अवजार आहेत, ही तुम्ही बनवलेली आहेत. हा, आता जरा अवजारांची नावं सांगा. हा भाला, ही लाकडं कुऱ्हाड मोठा.
सर्वत हातोडा, वाकस, रंधा, पटाशी, कानस, वळंबा हा गुन्हे, हा काय हा गुन्हे गुन्हे, हा हा. सगळे अवजार आहेत तुमच्याकडे. सगळे अवजार. याला काय म्हणतात? वाकस हे कशाला वापरतात? चासायला लाकडं. अच्छा, लाकडं तर असायलाच. यातला शेतीला कुठले कुठले वापर आहे? हे सगळे शेतीला एवढी चालतात ना, लागतच ना. चालतात ही शेतीला? हा अच्छा. यातले बाकी कोणते अवजार आता हे बनवले? तुम्ही इकडं नांगराचं वगैरे पण पडलंय, हा हे पण बनवताय? चालू आहे काम ते. अच्छा. आता तुम्ही काय काम चालू करता, काय बनवताय? आता इथे ना ह्यात येत असून इथं वाचवायचं खाली इथं. हा. मग ते नांगरटीला बैलासाठी दुपायचा आणि इकडून एक दुपायचा. जू आहे ना हा? काय म्हणतात त्याला? त्याला शिवडी मध्ये शिवळाटी. अच्छा. आता हे तुम्ही मग हे- स्वतःसाठी बनवताय की बनवायचं काम दिलंय कुणी? बनवा दिलेले. बनवायला दिले. आता हे बनवायला हा. किती दिवस जाणार तुम्हाला? हे दोन जर केले ना हा. एक दिवसात होत ते. नाही, आता हे सगळं हे अगोदर बनवायला सुरुवात केली तुम्ही, हा त्याचा प्रयत्न. 2 दिवस हे 2 ते 3 दिवस तुमचे जाऊ शकतात पूर्ण. आता त्याच्यातून किती रुपये भेटणार तुम्हाला? 1000 रुपये भेटतात. 1000 रुपये. सलग 2 दिवस हे कंटिन्यू काम करायचं आणि 1000 रुपये. हा मी बघितलं ना की डोंगरदऱ्यात उद्योग व्यवसाय खूप कमी आहे आणि असं काम 4-5 महिन्यातून एकदाच भेटणार. त्याच्या मनाने येणारे पैसे खूप कमी आहेत. हा खूप कमी. आता हे लाकूड कुठलं आहे वापरता येते? बाबळीचं? बाबळ, दामन. हे कुठलं आहे आता ह्याला वापरता येते? दामन आहे, दामन. सगळ्यात मजबूत धामणच दामन टिकण्यासाठी. सगळ्या अवजारांना. तुम्हाला कोणते अवजार बनवायला येतात? कुळो, पाबार, कोळप, नांगर हे सगळं तुम्ही स्वतः बनवू शकता. सगळं. आता इथे तुम्ही शेती केली का? हा स्थिती केली तुम्हाला सांगतो, पण आता वानरांची सैना अशी झाली का 100 वानरांच्या टोळ्या झाल्यात. 100 टोळ्या तिथं. मग शेतीचं पूर्ण नासधूस करून टाकत पूर्ण तुम्हाला शेंगा केल्या तर काय राहत नाही, मग ते सोयाबीन केली तरी इथं काय राहत नाही. शेती करायला बंद केलं. बंदच करून टाकले. पण आता हे काय आहे सांगा मला. हे चाड आहे, पाभारीचं चाड. याला अशा 4 नळ्या असतात अशा हा म्हणजे पेरणीसाठी. पेरणीसाठी खास. हा हा म्हणजे पेरणीसाठी हा. बैलांना पाबार जुकतो आपण, हा. त्यासाठी ते आहे. हा हे तुम्ही बनवता का? हा मी हे बनवतो. आता हे अवजार विकत भेटणं मुश्किल आहे. म्हणजे आता काळाच्या ओघात ही नामशेष झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कमी झालेली या अवजारांची मागणी, परंतु असे असूनही मिळेल त्या किमतीत बाबा ही अवजारे आजही बनवून देतात. काळाच्या ओघात नामशेष झालेल्या अनेक वस्तू त्या आजही बाबांनी या ठिकाणी जपलेल्या आहेत. बऱ्याच या ठिकाणी वस्तू बाबा आजही हाताने बनवतात. तर त्यातीलच हे आज आपल्या घरात प्रत्येकाच्या परत असते. आपण पीठ वगैरे मळतो भाकरीचं, चपातीचं. तर हे जुन्या काळातली परतच आहे. पूर्ण असं लाकडापासून ही बनवलेली. बाबा हे लाकूड कुठलं आहे? सागाच आहे. सागवान. सागवान. सागवानात ही बनवलेली. साधारण किती वर्षापूर्वीची असेल? हे त्याचे 60-70 वर्षाची. 70 वर्षापूर्वीची ही परात आहे. बाबांच्या वडिलांच्या हातची ही परात. त्याच्यात एकेकाळी पीठ मळलं गेलं असेल, भाकरी खाल्ल्या गेल्या असतील. तर इतकं मजबूत असं हे. आज आपल्या पराती देखील लवकर खराब होतात, परंतु 70 वर्षानंतर देखील ह्या लाकडाची मजबूती तेवढीच आहे. आणि याला काय म्हणतात? काटवट. काटवट याला म्हणतात. तर आज इतकं नामशेष झालेलं या ठिकाणी आपल्याला बाबांच्या घरी हे पाहायला मिळाले. बनवलेली अवजारे दाखवताना बाबांना प्रचंड आनंद झाला होता. एकाकी आयुष्यात बाबांना अनेक कला अवगत असल्याचे लक्षात आले. माझी पूर्ण हाऊस झाली माझी. कोणती कामं केली तुम्ही? तमाशात पण काम केले? हो. तमाशामध्ये कोणतं काम केलं? रघुवीर खाटकर. हा हा. हा तुम्ही रसावाडी. एखादं तुम्ही तुमच्या तमाशातलं एखादं बोलणं, डायलॉग काही सांगू शकता मला? तुम्हाला आठवत असेल तर एखादं बोलणं. पण सांगते दुसरा माणूस पाहिजे ना डोळ्या कोण येऊ? मी येऊ का? नाही तुमचं म्हणणार येणार ना. मला त्याच्या सांगा अर्थात ना, सांगा ना तुम्ही काय एकटंच- करायचं. एकटंच बोला. काय एखादं तुम्ही? अहो तुम्हाला माहितीये नाटकातलं का? तुमचं- ऐका बाबा, दादा कोंडके नाव ऐकलंय का तुम्ही? हा, हो, मग ऐकलं. हा, मग हे त्यांच्याच गावचे. आमच्या गावाले दादा कोंडके. मग ह्यांना नाही जमणार ऍक्टिंग. तुम्ही सांगा की एखादा डायलॉग. काय- बघा काय ते सांगा? बोलतात का नाही. काय बोलायचं सांगा, बघा ते करतात का नाही ऍक्टिंग. अरे मित्र तुम्ही नव्हे रे आजे कालचे. मित्र तुम्ही नव्हे रे आजे कालचे. तुम्ही आहे बालपणाचे. काल परवा आठव झाला मित्रा तुझ्या रे गुणाचा. ए दीदी ए दीदी
ए दीदी ए दीदी अरे दारी घोडा सजवून उभा केला जाऊ धंद्याला वेचू मनाचा 40 वर्षांचे एकाकी आयुष्य, आयुष्यातील दुःख, अनेक अडचणी असून देखील चेहऱ्यावर सतत हास्य व समाधान असणाऱ्या बाबांनी आम्हाला जेवणासाठी विचारणा केली तेव्हा मन भरून आले. नाही नाही, रानात काळा घेवडा येत असेल ना, रानात मग काळ्या घेवड्याच्या घोगऱ्या. पुढच्या वेळेस आम्ही आलो ना, काळ्या घेवड्याच्या घोगऱ्या आठवट, तर त्याच्यामध्ये मस्त भाकरी टाका. जमतात ना भाकरी? नाही, आमच्यासाठी 2 बनवायच्या त्या. आम्ही येणार पुढच्या वेळेस 2 घेऊन जाणार. नाही नाही, एवढेच बास झाले. त्याच्यात पीठ मळता येते ना व्यवस्थित. आम्ही ना त्या 2 आमच्यासाठी बनव. आयुष्यातील 40 वर्ष या माळरानावर एकट्याने राहणाऱ्या खंडे बाबांसोबत काही क्षण घालवून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून प्रचंड समाधान मिळाले. परतीच्या वाटेवरती बाबांचे सद्यस्थितीला मोडकळीस आलेले घर नजरेस पडले. परंतु याच घराच्या बाजूला आता बाबांसाठी नव्याने उभा राहत असलेले त्यांचे घराचे काम पाहून प्रचंड समाधान लाभले. परतीच्या वाटेवर बाबांनी 2-2.5 वर्ष स्वतःच्या हाताने खोदून तयार केलेली विहीर पाहण्यास मिळाली. आता खाली उतरता तुम्ही या विहिरीत? उतरायचं म्हणलं तर मग कुठून? अच्छा, पलीकडनं. पाणी बरंच खाली आहे तसं. मग काढायचं म्हणलं तर हे कॅन हा लावलेला खाली सोडायचं आणि मग पाणी काढायचं. दिवसातनं किती वेळा यावं लागतं पाणी काढायला? 2 वेळा. 2 वेळा. गुरांना किती वाजता? संध्याकाळचं का सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम? काही वेळ 3 टाइम होतो. मग गुरांना कुठं पाणी दाखवता का? इथं ह्याच्यात भांड्यांमध्ये भांड्यांमध्ये दाखवतो. इकडं सोडून आणायची. हा. किती वर्ष लागले होते म्हणले तुम्ही विहीर खोदायला? 2 वर्ष. 2 वर्ष. आता माझं ऐकून घ्या. हा आता पाणी आहे ना, हा पाण्याच्या हाईटला हा दिवसभर तुम्हाला सांगत एका माणसाला 2 फूट सोडून जात नाही. हा होल जात नव्हता हा तेव्हा ते सोडून काम दिले तुम्हाला सांगतो. आणि खाली लाल लागले, लाल मातीला लाल खडक लागला खाली. हा तर पाण्याचं टाळकं म्हणतात. हा. जुनी माणसं म्हणजे काय पाण्याचं पाण्यावर टाळकं लागलं. हा, टाळकं. तर एवढ्या परिसरामध्ये घिसाडी लवार फारच टिकत नव्हती. हम्म. त्यांना शेवटचा येत नव्हतं. अच्छा, कडक पाणी दिला का पारी मोडायच्या. बापरे. बाबांनी मोठ्या कष्टाने खोदलेली विहीर आज ढासळलेल्या स्थितीत आहे. रोजच्या वापरासाठी जीवावर उदार होऊन मोठी कसरत करत बाबांना त्यातून पाणी काढावे लागते. ते पाहून मन हेलावून गेले. आज या संपूर्ण माळरानावरती एकमेव हे बाबा आणि त्यांचं घर, तर तो जीवन प्रवास आज आपण थोडक्यात जवळून अनुभवला. बाबा या व्हिडिओ मार्फत आपल्याला जितकी जास्त जमेल तितकी मदत आपल्याला आज बाबांना करायची, आणि हेच आव्हान आपण आज तुम्हाला सर्वांना करतोय. कारण या ठिकाणी राहणं या उजाड माळरानावरती इतकं सोपं नाहीये. प्रत्येक क्षणी बाबांना कष्ट करत या ठिकाणी जीवन जगावं लागतं. अशा या ठिकाणी राहणाऱ्या बाबांना आज मदतीचा हात किंवा आज आपल्या प्रत्येकाला जमल तितकी मदत करणं ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येकाने या कार्यात आवर्जून हातभार लावावा अशी मी सर्वांना विनंती करेल. आज या ठिकाणी आपण बाबांचा निरोप घेतोय. पुन्हा लवकरच बाबांची भेट घेऊ आणि बाबांच्या जीवनात सकारात्मकरित्या बदल झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. या ठिकाणी दीपक दादा जे आहेत ते बाबांची फंडिंग म्हणा किंवा या ठिकाणी जे काही कार्य चाललंय ते मदत कार्य ते पूर्णपणे दीपक दादाच पाहत आहेत. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दीपक दादांचा नंबर देईन, जो की नंबर फोन पे, गुगल पे आणि बाकी बँक अकाउंट किंवा जे काही तपशील असतील ते देखील शेअर करू. तर ज्यांना कुणाला मदत करायची तर त्यांनी दीपक दादांच्या नंबरवरती पैसे म्हणा किंवा काही असेल तर कुणाला काही शंका असतील तर त्या दीपक दादांना जरूर फोन करून विचाराव्यात. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. त्यावेळेस बाबांची ही परिस्थिती नक्कीच बदललेली असेल आणि ते आपण पुन्हा दाखवूया. तर आज या ठिकाणी आपण बाबांचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय,
जय महाराष्ट्र. बाबा येऊ आम्ही, काही असेल दीपक दादा तुम्हाला फोन करतील. हा, काळजी घ्या. आयुष्यात डोंगरा एवढे दुःख असूनही त्याचा शोक करत न बसता त्यावर घाव घालत स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या 85 वर्षांच्या पाटमोऱ्या खांडेबाबांना पाहून मन सुन्न झाले. आज बाबांना आपल्या मदतीची प्रचंड गरज आहे. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी दीपकदादांशी संपर्क करून ती नक्की करावी ही विनंती.